केलं मी मशरूम खाणं. मला खूप आवडलं. फर्स्ट टाइम मी मशरूम बिर्याणी खाल्ला होता. मग त्यानंतर मशरूम मसाला वगैरे खाल्लं होतं मी. म्हणजे व्हेरियस टाईप फ्राय केलं मी मशरूमचे. म्हणून मला मशरूम खूप आवडतं. म्हणजे कधी ना कधी मी बनवतच असते. बघा एकदम फ्रेश मशरूम आहेत. हे आता स्वच्छ करावं लागेल मला. स्वच्छ करून धुवून मी हे कट कर. ये है पुदीने के पत्ते. ठीक आहे. हे मशरूम मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता तुम्हाला ह्याला क्लीन कसं करायचं हे दाखवणार आहे. ठीक आहे. तर क्लीन आपण हे मशरूमच्या ह्या कोपऱ्याने जस्ट पील करायचं आहे आपल्याला. हे सगळे मशरूम्स असेच पील करायचे. पूर्ण तुम्हाला मशरूम पील करून दाखवते. ठीक आहे. एकदम असं स्वच्छ होऊन जातात. हे मी थोडं काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे. म्हणून त्यासाठी मी थोडं कॅबेज कट केलं आहे. मग त्यानंतर हे आलू आहे, बटाटासुद्धा एकदम प्रॉपर मी कट केलेलं आहे छोट्या पीसेसमध्ये. म्हणजे जेणेकरून हे प्रॉपर शिजतील. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे दही. ह्याला मी प्रॉपर विस्क करणार आहे. हे तांदूळ आहेत बासमती राईस. भिजत टाकले होते. जवळजवळ अर्धा एक तास झाले ह्याला भिजत टाकून. ह्याला आता आपण शिजवून घेणार आहे. ठीक आहे. फक्त 7 मिनिट आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचे. 7 मिनिट तांदूळ शिजवले की म्हणजे एकदम प्रॉपर खिले बनतात. ह्यात मी अर्धा चम्मच तेल टाकलेले आहे. त्यासोबत 2 लवंग आणि 2 मिरी आणि एक छोटीशी दालचिनीचा तुकडा. मग ह्यानंतर हे मसाले पत्ते. ग्लास पाणी टाकलेले आहे मी. आता ह्याला मस्त उकळी येऊ द्या. आता मसाला तयार करणार आहे. त्यासाठी मला 4 चम्मच तेल लागेल. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण हा टाकणार आहे आपण हा एकदम थोडं ब्राउनिश होईपर्यंत, गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत मस्त तळणार आहे हाय फ्लेमवरती. जसं बिर्याणीला कांदा लागतो तसं कांदा ब्राऊन झालेला आहे. तर आपण हे काढून घेऊ. खूप जास्त जळाल्यासारखं दिसतं पण ॲक्च्युली मध्ये नाही जळालं. हे प्रॉपर मशरूम पील केलेलं आहे. आता ह्याला आपण कट करून घेऊ. हे प्रॉपर आता शिजलेलं आहे. आपल्याला जसं हवे तसं शिजलेलं आहे. ह्यात मी थोडं मीठ टाकणार एवढ्या अंदाजाने. सगळे खूप अशी मीठ स्टर करून झाले की टमाटे टाकणार. धणे पावडर. ह्या टाइमला एकदम मसाले शिजवत आहे तर एकदम म्हणजे
फ्लेम बारीक ठेवायचं आहे ह्या टायमाला. प्रॉपर मसाल्यांना शिजायला द्यायचं. ह्या शिजण्यासाठी 5 मिनिट टाकू. थोडंसं पाणी टाकून थोडंसं शिजवून घेऊ याला. हे मशरूम कट करून घेतलेली आहे. असे कट करायचे असतात मशरूम. जे मोठे असतात ते 3 तुकड्यांमध्ये, जे छोटे असतात ते 2 तुकड्यांमध्ये. मस्तपैकी असं प्रॉपर कट करून घ्यायचं. 70% शिजलेला आहे तांदूळ. तर ह्यामध्ये मी दही टाकलेली आहे. दही टाकून झाल्यानंतर आता ह्या टायमाला मेन प्रोसेस आहे. आपल्याला अजून 4 चम्मच तेल टाकायचं. तेल टाकून झाल्यानंतर मी बनवलेलं सिक्रेट मसाला, ते सिक्रेट मसाला टाकायचा. मग थोडा वेळ शिजवायचं. शिजवून झाले की मसाला थोडासा शिजलेला आहे. मग ह्या टायमाला आपण टायमेला जे काही कमी पडत असेल तर मीठ, तिखट जे काही कमी पडत असेल तर ह्या टायमेला तुम्ही टाकू शकता. टेस्ट करून काही कमी वाटत. आणि ह्या स्टेजला मी टाकणार आहे बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला तुम्ही कोणताही कंपनीचा यूज करू शकता. मसाला यूज करते. काढून ठेवलेली आहे. प्रॉपर 70% शिजलेले आहे. त्याला मी दमला लावणार आहे. मस्तपैकी दमला लावले की प्रॉपर 100% शिजवून. दमसाठी लेअर बनवताना पुदिना आणि हे आपले कांदा तळलेले, हे दोन्ही सोबत ह्याचा लेअर बनवणार आहे. शिजत आहे. मसाला ऑलमोस्ट रेडी. तर आपण तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला, टोपाला. मग त्यानंतर भाताचा लेअर. प्रॉपर मसाला चिपकायला नाही पाहिजे म्हणून थोडं भाताचा लेअर. जास्त नाही, एकदम थोडंसं भात पाहिजे. मधून 4 होल करायचे. त्यात जे काही तुम्हाला कलर टाकायचं असेल तर कलरचे पाण्यात त्या होलमधून, किंवा तूप टाकायचं असेल तर तूप त्या होलमधून टाक. आणि जे काही थोडं तेल राहणार असेल तर ते तेल पण झालं. आता आपल्याला दमला लावायचं 5 मिनिट, फक्त 5 मिनिट. ठीक आहे. तर ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे.